मी संध्या देशपांडे, फाउंडर ऑफ इरा कॉमर्स क्लासेस पुणे. 11वीचा सगळ्यात की सब्जेक्ट जो आहे धरला जातो कॉमर्सचा, दॅट इज बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. मग याला की सब्जेक्ट का म्हणतात? एकूण 4 की सब्जेक्ट्स आहेत: बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स, OCM आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस. त्यामधला अकाउंटन्सी किंवा BK हा का महत्वाचा आहे? तर बेसिक लक्षात घेऊया. आपण जे करिअर करतो ते करिअर करण्याच्या मागचा उद्देश म्हणजे लेटर ऑन वी हॅव टू अर्न द मनी. चांगल्या मार्गाने आपण पैसा मिळवायचा हा मेन उद्देश असतो. मग पैसा मिळवण्याचे आपल्या लाईफमध्ये 2 चांगले मार्ग असतात. एक म्हणजे जॉब करणे किंवा दुसरा म्हणजे बिझनेस किंवा प्रोफेशन करणे. आता बिझनेस किंवा प्रोफेशन आपण जो करतो त्यातनं जो काही आपल्याला मेन अल्टिमेट ऑब्जेक्ट जे साध्य करायचं असतं दॅट इज कॉल्ड टू अर्न द प्रॉफिट. पण बिझनेसला प्रॉफिट होईल, लॉस होईल किंवा नो प्रॉफिट नो लॉस ही न्यूट्रल लेवल असेल. जॉब जेव्हा तुम्ही करता तुम्हाला जे मॉनिटरी रिटर्न्स मिळतात त्या मॉनिटरी रिटर्न्सला आपण सॅलरी म्हणतो. मग सॅलरीचा मेजरमेंट पिरियड काय आहे? सॅलरीचा मेजरमेंट पिरियड हा पर मंथ आहे. पण अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स तुमच्या बिझनेसचा जे काही बिझनेस रिझल्ट असतात त्याला प्रॉफिट लॉस किंवा नो प्रॉफिट नो लॉस म्हणतात. तर त्याचा मेजरमेंट पिरियड हा पर ॲनम, ॲनम याचा अर्थ पर इयर असा आपण कॅल्क्युलेट केला जातो. मग आता जॉब करताना टेन्शन नसतं. 8-10 तास काम करा, महिना झाल्यावरती पगार मिळणार, तुमचं रेग्युलर घराचं बजेट आखा, नेसेसिटी काय, लक्झरी काय, सेव्हिंग्स काय, इन्व्हेस्टमेंट काय, दॅट इज डिफरंट इश्यू. पण जेव्हा तुम्ही बिझनेस किंवा प्रोफेशन करता त्यावेळेला हे जे प्रॉफिट लॉस नो लॉस काढता म्हणजे काय करता? तर आपला बिझनेस हा मेन 2 पिलरवर अवलंबून असतो. एक म्हणजे इन्कम आणि दुसरं म्हणजे एक्सपेन्सेस. मग बिझनेस करताना काय काय लागतं? पहिल्यांदा तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करायला लागतात, त्याला आपण कॅपिटल असं म्हणतो. ते पैसे पुरणार नसतील तर तुम्ही लोन वगैरे घेता, त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. तसंच बिझनेस एखादा करायचा आहे, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, तुम्ही मशिनरी घेता, ऍसेट घेता, प्रिमायसेस घेता वगैरे वगैरे वगैरे, त्याला आपण ऍसेट्स असं म्हणतो. त्याचबरोबर बिझनेसमध्ये तुम्ही काही लोक कामाला ठेवता, त्यांना तुम्ही सॅलरी वेजेस देता, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेलिफोन बिल आहे, कॅरेज आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, प्रिंटिंग स्टेशनरी आहे, रेंट आहे, एक्सेट्रा असे अनेक खर्च असतात. त्याला आपण एक्सपेन्सेस आणि लॉसेस असं म्हणतो. आणि ही सगळी तगमग करायची कशासाठी बरं? ही सगळी तगमग तुम्हाला इन्कम मिळवण्यासाठी आपण करतो. मग इन्कम आणि गेन आपल्याला किती मिळाला? तर या 5 गोष्टीचं कॉम्बिनेशन हे आपला बिझनेस चालवत असतो. मग या 5 ज्या गोष्टी आहेत कॅपिटल, लायबिलिटी, ऍसेट्स, एक्सपेन्सेस, लॉसेस आणि इन्कम गेन, हे एका विशिष्ट पुस्तकामध्ये म्हणजे वहीमध्ये सिस्टमॅटिक ऑर्डरनी अकॉर्डिंग टू द रूल ऑफ अकाउंटन्सी लिहून ठेवणं, त्या वहीला बुक किपिंग म्हणतात. ज्या पद्धतीने आपण लिहून ठेवतो की आपलं ऑब्जेक्ट प्रॉफिट लॉस काढणं आहे, ते जे हिशेब आपण लिहितो त्याला आपण अकाउंटन्सी असं म्हणतो. मग प्रॉफिट लॉस, नो प्रॉफिट नो लॉस हे एका वर्षाचं आपल्याला काढायचंय. मग वर्षभराचा इन्कम, वर्षभराचा एक्सपेन्सेस, वर्षभराचं कॅपिटल, वर्षभराची एन नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. मग अनेक लोक आपल्याकडे कामाला असतात, अनेक सप्लायर असतात, अनेक कस्टमर आहेत. काही कस्टमर कॅश आहेत, काही कस्टमर क्रेडिट आहेत, काही सप्लायर कॅश आहेत, काही सप्लायर क्रेडिट आहेत. वर्षात आधीमध्ये आपण ऍसेट घेतो, विकतो, गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत. अशा अनेक कॉम्बिनेशन्सने आपला बिझनेस चालत असतो. मग या सगळ्याचं जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, बिझनेसची ट्रान्झॅक्शन्स, ती बिझनेसची ट्रान्झॅक्शन्स आपल्या लक्षात राहणं अशक्य कोटीतली बाब आहे. मग आपण काय करतो? ही सगळी ट्रान्झॅक्शन एका विशिष्ट पद्धतीनं रेकॉर्ड करतो आणि अकॉर्डिंग टू द रूल ती रेकॉर्ड करायला लागतात. द मेन व्हॉट इज द प्रॅक्टिकल एम ऑफ दॅट?
की सगळ्यात महत्वाचं वर्षभराचे तुम्ही हिशेब बिझनेसचे सगळे लिहिलेत म्हणजे आपल्याला ऍट द एंड ऑफ द इयर आपल्या बिझनेसला प्रॉफिट झालाय, लॉस झालाय, आपल्या ऍसेट्स किती आहेत, आपल्या लायबिलिटीज किती आहेत, आपल्याला लोकांकडनं येणं किती आहे, या सगळ्याचं रेकॉर्ड हे आपल्याला कंपल्सरी ठेवायला लागतं. त्याचबरोबर आपल्याला आपल्या बिझनेसची पोझिशन फायनान्शियल कळते की जेणेकरून पुढे आपल्याला त्यावर डिसिजन्स घेता येतात. तर हे सगळं लिहिणं याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हणतात. म्हणून की व्हॉट एव्हर द एक्सपेन्सेस, इन्कम, ऍसेट, लायबिलिटी एक्सेट्रा जे रेकॉर्ड करतो विशिष्ट पद्धतीनं, दॅट इज नोन ॲज बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. व्हॉट इज द मेन ऑब्जेक्ट? मेन ऑब्जेक्ट इज टू फाइंड आउट the financial position and the business results of an organization to find out either profit, loss or no profit, no loss at the end of financial year. Our Hindustan financial year is from 1st April to 31st March. तर या 12 महिन्याचा सगळा खर्च इन्कम आपल्याला रेकॉर्ड करायला लागतो की जेणेकरून फ्युचरचे आपल्याला सगळे डिसिजन्स घेता येतात. बिझनेस एक्सपांड करायचा आहे का, कमी करायचा आहे का, लेबर वाढवायचेत का, कमी करायचेत का, ऍसेट्स घ्यायच्या आहेत का, ऍसेट्स विकायच्या आहेत का, एमओबी डिसिजन, मेक ऑर बाय डिसिजन एक्सेट्रा, हे सगळे डिसिजन्स जे आहेत, हे डिसिजन, टॅक्सेशनचा डिसिजन, हे सगळे डिसिजन आपल्या फायनान्शियल पोझिशनवर डिपेंड असतात. तर ही फायनान्शियल पोझिशन आपण एका विशिष्ट पद्धतीनं एका विशिष्ट वहीमध्ये, बुकमध्ये लिहून ठेवतो. त्याला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी असं म्हणतात. थँक्यू.